एकीकडे सरकार कॅशलेस व्यवहार करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवत आहे, पण याच कॅशलेस व्यवहारांचा भार मात्र सर्वसामान्यांवर पडतोय। मुंबईकरांना याचा चांगलाच अनुभव आला। रेल्वेचं तिकीट आणि पास कॅशलेस काढायचा असल्यास 30% जास्त भुर्दंड भरावा लागतोय। ही दृश्य आहेत मुंबई लोकलच्या तिकीट काउंटरवरची। इथे डेबिट कार्ड स्वाईप करण्याच्या मशीन्स लावल्यात, पण त्यावर अतिरिक्त 30% रक्कम भरावी लागेल असा बोर्डही लावलाय। त्यामुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास मुंबईकरांना आपल्या खिशातले पैसे भरावे लागतायत। आता केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यावर लक्ष देणार का? अतिरिक्त भार पडत असेल तर मग कॅशलेस व्यवहार का करायचे असा प्रश्न निर्माण होतोय। नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करा असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं, पण याच कॅशलेस व्यवहारांमुळे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत। पुण्याच्या हडपसरमधल्या श्यामसुंदर भट्टड यांची पेटीएमच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली। केवायसी साठी तुमच्या नंबरवर आलेला ओटीपी मला कळवा असा कॉल भट्टड यांना आला होता। त्यानंतर त्यांनी ओटीपी संबंधिताला दिला खरा, पण इथेच घात झाला, कारण ओटीपी कळल्यावर लगेचच त्यांच्या पेटीएममधनं जवळपास 1600 रुपयांची रक्कम गायब झाली। भट्टड यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठलं, पण पोलिसांनीही 1600 रुपयेच तर गेलेत म्हणून तक्रार नोंदवायला नकार दिला। पण भट्टड यांनी तक्रारीचा आग्रह धरल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला। कंप्लेंट द्यायचा उद्देश हाच की इथनं पुढे कोणी फसू नये। फसू नये। माझ्या रकमेसाठी काय नाही मला, पण बाकीच्या लोकांनी फसू नये याच्यातून। सरकारने फक्त एवढी जाहिरात करावं की फसवणूक टाळण्यासाठी जो काय नंबर असतो तो कुणाला देऊ नये, कुणी मागितल्यास।